त्या दिवशी दुपारची वेळ होती. शेतामध्ये आज मी एकटीच होते. रोज माझ्या सासूबाई माझ्यासोबत शेतामध्ये कामाला येत असायच्या. पण आज मात्र सासूबाई माझ्या परगावी गेल्या होत्या, त्यांच्या एका जवळच्या नातेवाईकांच्या घरी. म्हणून मग मी एकटी सकाळची शेतामध्ये आले होते. घरातलं काम उरकलं होतं, त्यामुळे आज काही कामच नव्हतं. शेतामध्ये पण एकटीला काही काम होत नव्हतं. आजूबाजूला कोणीसुद्धा नव्हतं. म्हणून मग मी उठले आणि हातात मोबाईल घेऊन झाडाच्या खाली जाऊन मोबाईल निवांत पाहत बसले. अचानक कोणीतरी येण्याची चाहूल लागली. त्यावेळेस मी पाहिलं तर गाडीवर बाजूच्या शेतातले शेतमालक आले होते. ते खूपच श्रीमंत होते आणि माझ्या नवऱ्याच्या सासूबाईच्या ओळखीचे ते मालक होते. मला पाहून ते आले आणि म्हटले, "काय वहिनी, काय करताय?" मी एकटीच होते हे त्यांनी ओळखलं होतं. मग काय, ते माझ्याजवळ आले. बोलता बोलता काय घडलं आणि त्यांनी त्यांची इच्छा मला बोलून दाखवली. बाई गं, ते खूपच पैशावाले आणि श्रीमंत पण होते. नंतर मी काय केलं, त्या दिवशी मी कसा मग त्या शेतमालकांसोबत दुपारी आनंद घेतला आणि भर दुपारी शेतामध्येच बाई गं, माझ्यासोबत काय घडलं ती सगळी कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे. मात्र त्याच्या आधी जर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा. चला मग कथेला सुरुवात करते. नमस्कार, माझं नाव कविता आहे. मी साधारणतः अगदीच 32 वर्षांची, पण मी घराच्या बाहेर कधी नसायचे. माझ्या नवऱ्याचं आणि सासूबाईचं गावात खूपच नाव होतं. मी दिसायला सुंदर होते, पण माझ्याकडे असं काहीच नव्हतं. ते म्हणजे आमची घरची परिस्थिती खूपच गरीब होते. कारण की माझा नवरा करता नव्हता आणि कामधंदा अजिबात करत नसायचा. गावामध्ये नेहमी पीत असायचा आणि कुठे ना कुठे फिरायचा. मी त्यांना किती समजवलं होतं, पण काहीसुद्धा फरक पडायचा नाही. माझ्या सासूबाई आणि मी कुठे जरी जायचं म्हटलं तर माझी सासूबाई सोबत यायची. कारण की माझ्या सासूबाईला कुठे गेलेलं अजिबात आवडायचं नाही. त्या दिवशी मला चांगलंच आठवतंय. दुपारची वेळ होती. माझ्या सासूबाई रात्रीच त्यांच्या नातेवाईकाच्या इकडे गेल्या होत्या, म्हणजे त्यांच्या माहेरी. त्यांचा भाचा त्यांना घेण्यासाठी आला होता. त्यांच्या भावाच्या घरी कसला तरी कार्यक्रम होता, त्यामुळे काल संध्याकाळी शेतातून आम्ही गेल्यानंतर 4 वाजता त्यांचा भाचा आला आणि त्यांना घेऊन गेला. माझ्या सासूबाईंनी सांगितलं होतं की थोडंसं शेतामधलं काम राहिलंय, जा आणि कुठल्या बायांना वगैरे बोलू नको, असं सासूबाई मला नेहमी सांगायच्या. कधी कोणासोबत बोलून द्यायचे नाही आणि मी जरी कोणासोबत बोलले तर माझ्या सासूबाई नेहमी माझ्याशी वाद घालायच्या. माझ्या सासूबाई म्हणायच्या की इथल्या बाया चांगल्या नाहीत, तुला पण लावतील कसल्या तरी नादाला. मी त्यांचं ऐकायचे आणि इतर कोणाला बोलत नसायचे. त्या दिवशी मला चांगलंच आठवतंय. मग मी दुपारच्या वेळेस शेतामध्ये आले होते. आज मात्र एवढं काही करमत नव्हतं आणि कशात लक्ष पण लागत नव्हतं. माझ्याकडे मोबाईल होता, मात्र मी मोबाईल थोडा वेळ पाहिला. नंतर मला खूपच झोप येऊ लागली. नुकतीच घरून जेवण करून आले होते. माझ्याबद्दल सांगायचं म्हटलं, मी दिसायला खूपच देखणी आणि तेवढीच मादक आहे. मला पाहून चांगले चांगले तरुण लोक अगदी माझ्या प्रेमात पडतील असं मी स्वतःला ठेवलं आहे. पण मी वागायला खूपच चांगले होते. एक गोष्ट होती ती म्हणजे की मला एखादं कोणी चांगला व्यक्ती आवडला तर नेहमी त्याला पाहायचे. त्या दिवशी मला चांगलंच आठवतंय. मग मी जाऊन आमच्या शेतामधलेच एक झाड आहे, तिथेच मोबाईल पाहत बसले होते आणि लक्ष पण लागत नव्हतं. दुपारी शेतामध्ये कोण नसलं की थोडंसं भीतल्यागत व्हायचं. मी मोबाईल पाहत होते, मात्र त्याच वेळेस थोड्या वेळात कोणाचा तरी येण्याचा आवाज आला. मी समोर पाहिलं तर गाडीवर आमच्या शेजारी राहणारे विनायक भाऊजी आले होते. ते कधी शेतामध्ये येत नसायचे. ते शिक्षक होते आणि त्यांचं ते शेत पाहायचे, पण जास्त करून कधी शेतामध्ये दिसले नव्हते. आज मात्र ते येताना दिसले. त्यांनी बाजूलाच गाडी लावली आणि शेतामध्ये गेले, काहीतरी शेतामध्ये पाहायला. मी मात्र लक्ष दिलं नाही, पण थोड्या वेळाने मला जाणवलं की ते माझ्याकडेच येऊ लागले आहेत. ते येऊ लागल्यानंतर मी मात्र मोबाईल ठेवला. मी खूपच लाजले होते, कारण की त्यांना ह्याच्या आधी माझी आणि त्यांची ओळख होती, पण एवढं
ते कधी मला बोलले नव्हते. आज मात्र मी एकटीच होते. मला पाहत ते म्हटले, "काय वहिनी, आज एकट्याच दिसताय?" मी म्हटलं, "हो." "आणि तुमची सासूबाई?" मी म्हटलं, "अहो त्या गेलेत थोड्याशा बाहेरगावी." त्यांनी त्यांची असलेली अगदी पॅन्ट व्यवस्थित करत आले. मला थोडंसं वेगळं आणि विचित्रच वाटलं, पण ते लाजले नाहीत. ते म्हटले की दुपारच्या वेळेस उन्हात काम होतं का? मी म्हटलं की त्याला काय आता सवय लागली रोजची. तुम्ही कसं काय भाऊजी इकडे? कारण की रोज कधी दिसत नाहीत. नाही, आज निवांतच होतो. आज सुट्टी आहे ना शाळेला. त्यामुळे म्हटलं घरी पण काय कर्म नाही. आणि बायका आणि पोरं पण गेलेत त्यांच्या मामाच्या घरी. मग काय बसून निवांतच होतो. म्हणून म्हटलं की यावं पाहून शेतामध्ये. मी म्हटलं, "हो, ते तर आहेच." त्यावेळेस ते म्हटले की बायको नाही त्यामुळे बघायला लागतं बाहेरचं. मी म्हटलं, "म्हणजे?" त्यावेळेस मला वेगळंच वाटलं. मात्र ते म्हटले की बाहेरचं म्हणजे शेतातलं, कारण की तीच बघते ना घरचं शेतातलं. मी म्हटलं, "होय का?" मला काही वेगळंच वाटलं होतं. त्यावेळेस ते म्हटले की "मग तुमचं मालक?" मी म्हटले, "कुठे असणार, गावामध्येच." त्यावेळेस ते म्हटले, "हो, ते तर आहेच. सारखा दिसतो गावामध्ये फिरलेला." मी म्हटलं, "आता कोणाला म्हणू? तुम्ही आहे वहिनी म्हणून टिकलात. तुमच्या जागी दुसरी कोणी असती तर नसती राहिली." मी म्हटलं, "हो ना हो भाऊजी, पण आता काय करणार?" मी तिथं बसले होते. मी म्हटलं, "बसा की." असं म्हणताच ते बाजूलाच बसले. त्यावेळेस ते म्हटले की "झाडाची सावली अगदीच थंडगार आहे बघा." मी म्हटलं, "हो, चांगली आहे सावली." "पाणी आणलंय का वहिनी?" असं ते मला विचारलं. मी बाजूलाच माझी असलेली बाटली त्यांना दिली आणि ते पाणी पिऊ लागले. ते म्हटले की "खूपच करमतं हो. आधी आम्ही सारखं यायचो, पण आता येत नाही इकडं." मी म्हटलं, "हां." ते आजूबाजूला सगळीकडे बघू लागले. कोणीच दिसत नव्हतं. ते म्हटले की "अहो, तुम्ही तर स्क्रीन टचचा मोबाईल वापरता." मी म्हटलं, "हां, आता घेतलाय तर काय करायचं, वापरते." ते म्हटले की "चांगलं आहे." बोलता बोलता ते मला म्हटले की "आज तर माझं खूपच मन होऊ लागले." त्यावेळेस ते म्हटले की "वहिनी, घरचं सगळं चांगलं आहे ना? पैशा पाण्याची काही अडचण नाही ना?" मी म्हटलं, "हो, कशाचं पैसे पाणी, लागते तेच की. नवरा कर्तृत्वान नसला की मग असंच यायला लागतं शेतामध्ये कामाला, मजुरी करायला." ते म्हटले, "वहिनी, मला कधी काही जरी गरज लागली तर सांगा. तुमच्यासाठी निम्म्या रातचं म्हटलं तरी यायला तयार आहे." त्यांनी असं म्हणताच मी खूपच लाजले. त्यांच्या बोलण्याचा आता अर्थ वेगळा होत होता. मला समजलं होतं. ते पण दिसायला काही कमी नव्हते. अगदी तरुणच होते. आणि त्याच्यात दुसरी गोष्ट पैशावरली. ते म्हटले, "वहिनी, कधी जरी पाहिजे असले तरी मला येऊन नुसतं एकदा सांगायचं. दुसऱ्या क्षणाला मी पैसे देतो. फक्त आपल्या दोघातच राहू द्या." मी म्हटलं, "हो." बोलता बोलता ते मला म्हटले की "वहिनी, एक गोष्ट बोलू का?" मी म्हटलं, "बोला ना, आता त्याच्यात विचारण्यासारखं काय आहे?" "नाही हो, मी काय कमी जास्त बोललो तर तुम्हाला राग यायला नको." मी म्हटले, "राग? मला काय येईल राग? अहो, बोला." ते म्हटले की "नाही, अहो, आज माझं खूपच मन होतंय आणि तुम्ही कशा ओळखीच्या आहात. मला माहीत आहे तुमचं पण खूप इच्छा होत असणार." मी म्हटलं, "हे बघा बाई गं, मी काही तसली बाई नाही. तुम्ही जसा समजताय तसं. मी तसा विचार नाही करत." त्यावेळेस ते म्हटले, "हो हो, मला माहीत आहे. पण असंही तुम्ही आता एकट्याच आहात. आज तुमच्या सासूबाई पण नाहीत त्या शेतामध्ये. मग थोडंसं मन." त्यावेळेस मी म्हटलं, "नाही हो, तुम्ही असा माझ्याबद्दल विचार पण नका करू. मी काही तसली बाई नाही." ते म्हटले, "अहो वहिनी, वाटलंच तर पैसे घ्या माझ्याकडून थोडेफार, तुम्हाला खर्चायला. तुम्हाला पण हौस-मौस आहेच की." मी नकोच म्हणत होते. पण बाई गं, आता माझ्यासमोर पैशांचा विषय आल्यावर मी कुठे थांबणार होते. मला पैशांची अशीही गरज होती खूप. ते म्हटले की "किती म्हणताल तेवढा देईन. 5-10 हजार घ्या उसने. जेव्हा येतील तेव्हा द्या, नाहीतर राहू द्या." बाई गं, मग मी म्हटलं की "हो भाऊजी, मला तर पैशांची गरज आहे. पण इथे बाई गं कुठे करणार? मला खूपच भीती वाटते." ते म्हटले, "एवढंच? अहो जाऊ की. सगळं शेत आपलंच आहे. जिकडे नजर जाईल तिकडे. आणि इकडे कोण येणार आहे? तुमच्या आणि माझ्याशिवाय इकडे कोणीसुद्धा येणार नाही.
चला जाऊया कुठेतरी. मी खूपच लाजत होते. क्षणात वाटत होतं हे चुकीचं आहे. मात्र ते मला म्हटले, तुम्हाला असला आनंद देतो की कधीच कोणी दिला नसेल. त्यांचा हात नको तिथे होता. त्यावेळेस मला समजलेलं की आता चांगलेच ते तयार झालेत आणि आता ते काही थांबणार नाहीत. ते चांगल्याच प्रकारे मला आनंद देतील. त्यावेळेस ते म्हटले की चला. मग काय, मी आणि ते बाजूलाच असलेल्या अगदी मकाच्या शेतामध्ये गेलो. मकाचं शेत हिरवंगार होतं आणि गवत पण चांगलंच होतं त्याच्यामध्ये. जवळ थांबलं तरी कोणी दिसणार नाही एवढंच दाट मका होती. तिथे आम्ही दोघंजण गेलो. सुरुवातीला मला वाटलं की हे लवकर उरकतील, पण त्यांनी मला जवळ घेतलं बाई. क्षणात मी काही बोलण्याच्या आधीच त्यांनी ओठांवर ओठ टेकले आणि ते चालू झाले. ते खूपच सुशिक्षित होते. मी मात्र अडाणी बाई. पण ह्या गोष्टीत चांगलाच त्यांना अनुभव होता. त्यांनी मला जवळ घेतलं आणि ओठांवर ओठ टेकून मला सुख देऊ लागले. मी वेड्यासारखे त्यांना आनंद देऊ लागले. मी म्हटलं, भाऊजीबाई सोडा. तुम्ही तर सोडायला तयारच नाही. ते म्हटले, तुम्हाला इथं बोलवून कशाला घेतलंय? वहिनी आता निवांत करूया. मी म्हटलं हो. हळूहळू आम्ही चालू झालो. माझी साडी खाली अंतरली आणि तिथेच ते मला सुख देऊ लागले. ते मला म्हटले की वहिनी, खरंच तुम्ही मला खूप वर्षांपासून आवडायचा, पण माझी कधी हिंमत झाली नाही तुम्हाला बोलायची. पण आज कसं काय मन झालं. त्यावेळेस मी म्हटलं की हो, मला पण खूपच वेड लागले तुमचं. मी तुमच्याबद्दल ऐकून होते. तुमच्यासारखा अगदी उंच, धिप्पड आणि पैशावाला मित्र मला पाहिजे होता. पण आज स्वतःहून तुम्ही विषय काढला आणि मला पण काहीच करमत नव्हतं. म्हणून म्हटलं की एकदा तुमच्याकडून आनंद घ्यावा. असं म्हणून मी जवळ घेतलं. बाजूलाच साडी अंथरलेली, त्याच्यावरच आमच्या प्रेमाचा एक वेगळाच खेळ चालू झाला. ते मला वेड्यासारखं सुख देत होतं. कसलेच भान उरलं नव्हतं. मी त्यांचा पाहून खूप आश्चर्यचकित झाले आणि म्हटले, बाई गं, तुमचा तर खूपच निराळा आणि कमालीचा आहे. ते म्हटले की हे तर काही नाही, पुढे पुढे बघा कसा आनंद देतो. हळूहळू याच्यामध्ये खूपच बदल होत होता आणि मला पण चांगलाच आनंद मिळत होता. माझे उठाव दिसणारे ते रसाळ त्यांनी वेड्यासारखेच ओठाने अगदी त्याला सुख दिलं आणि उभारे दिलं. मी म्हटलं की बास करा, आता मला नाही राहवत. जे काही करायचे लवकर करा आणि माझं मन शांत करून टाका. ते म्हटले की हो, ते तर करणारच आहे मी, त्याच्यासाठीच आलो आहे. मग काय, नंतर ते चालू झाले आणि सुंदर क्षणाचे, सुंदर प्रेमाचे सुंदर अनुभव मला मिळू लागले. मी त्यांना पूर्णपणे साथ देत होते आणि ते पण मला चांगलाच आनंद देऊ लागले. मी त्यांना म्हटलं की अजिबात थांबू नका आणि असं सुख देत राहावा. ते म्हटले हो. बाई गं, त्यांनी सुंदर क्षणाचे चांगले सुंदर अनुभव घेतले. मकाच्या शेतामध्ये आमचं खूप वेळ चाललं. दुपार सगळी याच्यामध्येच गेली. नंतर आम्ही खूपच थकलो होतो. शेतामध्ये जणू काही काम करून खूपच जीव घायाळ झाला तसंच झालं होतं. आम्ही येऊन पुन्हा झाडापाशी थांबलो. मी म्हटलं, जावा बाई आता, कोणी बघितलं तर वेगळंच काहीतरी अर्थ घेईल. ते म्हटले हो आणि त्यांनी खिशातून थोडेफार पैसे मला दिले आणि म्हटले की येत जावा. तेवढंच माझं पण मन शांत होईल आणि तुम्हाला पण खूप शांती मिळेल. मी म्हटलं हो, पुढच्या वेळेस नक्कीच येईन. आणि मग काय, त्या दिवशी ते निघून गेले. त्या दिवशी शेजारच्या शेतमालकाला मी आनंद दिला, तर माझं पण मन खूप आनंदी झालं. तेव्हापासून माझी आणि त्यांची भेट सारखीच होत गेली. जेव्हा जेव्हा मला वेळ भेटायचा की त्यांना मी जाऊन भेटायचे आणि ते अशीच माझी शांत करायचे. तर कशी वाटली कथा ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब करायला